नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सगळ्यात आधी 2021च्या निमित्तानं आपल्याला अनेक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन स्वप्न, नवीन संकल्प आणि नवीन अपेक्षा घेऊन नवीन वर्ष सुरू झालंय. जगभरात नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संपूर्ण जगभरात 2020 या वर्षात कोरोनानं अक्षरशः धुमाकूळ घातला. कोरोना, लॉकडाऊन यामुळे सगळ्या जगातल्या जनतेचं आयुष्यच बदलून गेलं. पण आता कोरोनावरची लस येते, त्यामुळे हे वर्ष कोरोनाला पूर्ण नष्ट करेल अशीच प्रत्येकाची इच्छा आहे, मनोमन भावना आहे. अनेक ठिकाणी नवीन वर्षाचा सूर्योदय पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती आणि हा नवीन सूर्य सर्वार्थानं तुमची नवीन स्वप्न पूर्ण करणारा ठरो. भारताचं टोक, पश्चिम बंगाल आणि त्याच्या जगप्रसिद्ध अशा हावडा ब्रिज वरचा हा सूर्योदय हाच तो लाल सूर्याचा गोळा पकडण्यासाठी एकेकाळी हनुमानानं उडी घेतली होती असं म्हणतात. याच सूर्याबरोबर आसमंतात पसरणाऱ्या उजेडाकडे पाहून आपल्या प्रत्येकाच्या मनात नवचैतन्याचा एक उजेड पसरू दे. आपले नवीन संकल्प, नवीन वर्ष, नवीन आशा पूर्ण होऊ दे. पुणेकरांनी त्यांच्या लाडक्या आणि श्रद्धेय अशा दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत नवीन वर्षाची भल्या पहाटे सुरुवात केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. डिस्टन्सिंगचे आणि मास्क बांधण्याचे नियम पाळत पुणेकरांनी भल्या सकाळी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले. आणि अशाच प्रकारची दृश्य केवळ पुण्यात नाही तर महाराष्ट्राच्या अनेक भागात पाहायला मिळाली. प्रमुख मंदिरांमध्ये नागरिकांनी आज भल्या सकाळी गर्दी केली होती आणि ईश्वराचं दर्शन घेत सगळ्यांनी मनोकामना केली ती मंगल होण्याची. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आहेत पुण्याहून आपल्यासोबत. अद्वैत, सकाळच्या दगडूशेठ गणपतीच्या इथल्या या सनई चौघड्याच्या वादनानं सगळं खरंच प्रसन्न होऊन गेलंय. मिलिंद बरोबर आहे. आपण जर बघितलं तर हीच विशिष्ट आहे. म्हणजे हिंदू नववर्ष दिन असेल किंवा गणेशोत्सव असेल किंवा 1 जानेवारी ही नवीन वर्षाची सुरुवात आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊन सुरू करतात आणि तोच प्रघात किंवा तीच परंपरा इथं बघायला मिळते. मात्र यंदा जर बघितलं तर अत्यंत शिस्तीमध्ये आणि सगळ्या नियमांचं पालन करून फरक हाच आहे की यंदा लोकांना माहिती आहे की नवीन वर्ष जे आहे ते आधीच्या वर्षापेक्षा चांगलं असेल अशी अपेक्षा असली तरी जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क हीच आपली लस आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर ही त्रिसूत्री जी आहे त्याला पर्याय नाही आहे आणि त्याचा अवलंब लोकही करतायत, मंदिर प्रशासनही करतंय. त्यामुळं एरवी इथं पाय ठेवायला जागा नसते, तिथं अत्यंत शिस्तीमध्ये दर्शन जे आहे ते भाविक घेत आहेत आणि बाहेर देखील पार्किंग किंवा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील पोलीस अत्यंत चौकस आहेत
आणि जो रस्ता आहे मंदिराच्या बाहेरचा तो नो व्हेकल झोन केलेला आहे, म्हणजे 4 चाकींकरता बंद केलेला आहे. त्यामुळं कुठेही कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो होऊ नये, तो पसरू नये याची पुरेपूर दक्षता जी आहे ती घेतलेली आहे. आणि अर्थातच भाविक जे आहेत ते त्यामुळं आपल्या लाडक्या बाप्पांचं अत्यंत मनोभावे दर्शन जे आहेत ते घेऊ शकतात. अद्वैत, पुणेकरांनी मागच्या 7-8 महिन्यात खूप बुऱ्या गोष्टी अनुभवल्या. कदाचित जो कोणे एकेकाळी प्लेग आला होता त्यानंतर इतके वाईट दिवस पुणेकरांनी कदाचित पाहिले नसतील. पुणेकरांनी काय साकडं घातलं असेल आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या चरणी, काय आशीर्वाद मागितले? अगदी बरोबर आहे. आपण इथं प्रयत्न देखील करूयात पुणेकरांशी थेट बोलण्याचा. काय आज पहिला दिवस आहे वर्षाचा, लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊन सुरुवात केली, काय अपेक्षा 2021 कडून? खूप छान वाटतंय, म्हणजे वर्षाची सुरुवात अशी गणपतीच्या मंदिरात असं खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात, खूप छान वाटतंय. संकल्प वगैरे तुम्ही करता का? या वर्षीचा काय संकल्प आहे? काही नाही, हेल्दी राहायचंय, चांगलं जरा व्यवस्थित वगैरे. ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे. दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ही लाडक्या गणरायाच्या दर्शनाने होती आहे. आणि हेल्दी राहायचंय, आरोग्य सगळ्यात आरोग्य मंडळाचं आपल्याकडे जे मंडळ आहे किंवा हेल्थ इज वेल्थ, त्यामुळं प्रत्येकाचा कदाचित हा संकल्प असेल. आपण आणखीन काही जणांना विचारूयात. पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, लाडक्या बाप्पाच्या दर्शन काय संकल्प आहे, देवाकडे मागणे काय? बेटर लाईफ, बेटर प्रॉस्पॅरिटी. बेटर लाईफ, बेटर प्रॉस्पॅरिटी. त्यामुळं लोकांना 2021 मध्ये तरी आपलं आयुष्य जे आहे ते सुखकर आणि आरोग्यदायी जावं असंच वाटतंय. मिलिंद, खरं अद्वैत, आपल्याकडे हिंदीत सांगायचं तर म्हटलेलंच आहे, सर सलामत तो पगडी 50, किंवा संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे की शरीर माध्यम खलुधर्म साधनम. त्यामुळे जो अनुभव 9 महिने 8 महिने घेतला त्यानंतर कोणालाही असंच वाटेल की आधी तब्येत चांगली राहू दे, बाकीचं सगळं होईल. आणि त्याकरता धीर धरण्याची आणि मेहनत करण्याची तयारी, आणि ही मेहनत करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देवा. अद्वैत, खूप खूप धन्यवाद. सकाळी तुझ्या माध्यमातून आणि व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घडलं. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलिसांसोबत केक कापला आणि नवीन वर्षाचं स्वागतही केलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा याच पद्धतीनं पोलिसांच्या बरोबर राहून किंवा अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि याही वेळेला नवीन वर्षाच्या स्वागताच्या सुरक्षेमध्ये सगळे पोलीस तैनात होते. आणि या तैनात असलेल्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी एक प्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांसोबत केक कापला. इकडे मुंबईतल्या ऐतिहासिक अशा इमारतींना नवीन झळाळी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीला विशेष आकर्षक रोषणाई करण्यात आली. तिकडे नवी दिल्लीतल्या रायसिना हिल्सला काल अतिशय सुंदर रोषणाई करण्यात आली होती. त्याची ही खास दृश्य तुमच्यासाठी. दिल्लीतलं सत्तेचं हे केंद्र, राजपथ, सगळ्यात समोर सरळ गेलं की राष्ट्रपती भवन, आणि तिथे जायचा हा जो मधोमध लाल दिवा दिसतो आहे, मोठं कारंज आहे, ती गोल चक्कर असं दिल्लीमध्ये म्हणतात,
कुठल्याही चौकाला गोल चक्कर ओलांडून गेलं की सुरू होते तो रायसीना हिल्सचा परिसर. उजव्या बाजूला नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, आणि या सर्व परिसरात या नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं अतिशय सुंदर अशी रोषणाई. तिकडे गोव्यामध्ये अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरातले पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येतात. यावेळेला परदेशी पर्यटकांची अपेक्षा एवढी गर्दी नव्हती, पण देशांतर्गत पर्यटक खूप मोठ्या संख्येनं गोव्यात याही वर्षी आले होते. दरवर्षीच्या मानानं यावेळेला गोव्यात पर्यटकांची गर्दी कमी असली तरी उत्साह मात्र निश्चितपणे तेवढाच होता. ही दृश्य पाहून आपल्याला लक्षात येईल. आणि यानंतर जाऊयात थेट दुबईला. दुबईतल्या बुर्ज खलिफा या हॉटेलवर अतिशय सुंदर रोषणाई करण्यात आली होती. बुर्ज खलिफावरच्या या रोषणाईनं इथे नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. संयुक्त अरब अमिरातीतल्या जुमेराह बीचवर अतिशय सुंदर आतषबाजी करण्यात आली आणि एका विशेष लेझर शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. इकडे रशियात मॉस्कोमधली काही खास दृश्य पाहूयात. क्रेमलिन परिसरात नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.
आणि विशेष रोषणाईसुद्धा करण्यात आली होती. गेल्या 9 महिन्यांच्या कोरोनाच्या काळ्या दिवसानंतर आसमंतातली ही रोषणाई हर्षित करून गेली. तिकडे बर्लिनच्या ब्रॅडनबर्ग गेट परिसरातली ही खास दृश्य आपण पाहतो आहोत. अतिशय ऐतिहासिक वारसा असलेली बर्लिनची ही नगरी. जगातला कोणताही देश असो, एक 2 ते 3 अपवाद सोडले तर जगातल्या प्रत्येक देशाला कोरोनाच्या महामारीनं अक्षरशः जखडून टाकलं होतं. नवीन वर्षाचं स्वागत करताना एक नवीन उमेद आणि आशा घेऊन सगळेच जण, सगळं जग आता पुढे निघालं. यानंतर आता जाणार आहोत आपण थेट सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरच्या विठुरायाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक झेंडू, जरबेरा, शेवंती आणि गुलछडीच्या फुलांनी सजवला आहे. 1 टन फुलांनी देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी मंडप हा सगळा परिसर सजवण्यात आला. वारकरी संप्रदायाचे टाळ, मृदुंग, चिपळ्या अशी वाद्यांची चित्र सुद्धा इथे विशेषत्वाने साकारण्यात आली आहेत. आळंदीचे विठ्ठल भक्त प्रदीप प्रकाश ठाकूर या ठाकूर कुटुंबियांच्या वतीनं ही अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, आज या नवीन वर्षातला हा विठुरायाची मूर्ती अतिशय विलोभनीय दिसते. हा मिलिंद सर, सर्व जगभरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे आणि त्याप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पण पांडुरंगाच्या मंदिरात सजावट केलेली आहे. विविध प्रकारच्या फुलांची 1 टन फुल वापरली आहेत या सजावटीसाठी आणि वारकरी संप्रदायाचे जे प्रतीक आहेत म्हणजे जे टाळ, मृदुंग यांची चित्र तिथं दाखवण्यात आलेली आहेत आणि गेले जे वर्ष आहे पूर्णपणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या म्हणजे संकटातून जनतेला बाहेर पडावं ह्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पांडुरंग आणि रुक्मिणीला साकडं घालण्यात आलेलं आहे. वीरेंद्र, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अतिशय सुंदर अशा या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आणि या फुलांच्या सजावटीत तर त्या अधिकच विशेष प्रभावी दिसत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताचे आशीर्वाद घेऊयात आणि याच सुंदर दृश्यांसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2021 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपण सगळेजण त्याचं अतिशय उत्साहानं स्वागत करतोय. नवीन वर्षात कोरोनाच्या काळातली सगळी नकारात्मकता दूर ठेवून एका सकारात्मक नवीन आणि छान विचारासह आपण 2021ची सुरुवात करूया. आणि आता जाऊयात सिद्धिविनायकाच्या मंदिर परिसरात. मुंबईकरांचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातल्या अनेक भाविकांचं श्रद्धास्थान अर्थात प्रभादेवीचा मुंबईतला सिद्धिविनायक. आणि आपली प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, आज मगाशी आपण पुण्याला गेलो होतो, दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन आपण महाराष्ट्राला घडवलं. मग महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाचं दर्शन घडलं आणि आता सिद्धिविनायक. अगदी खरंय मिलिंद सर, प्रत्येकाचं नवीन वर्ष साजरं करण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण हजारो मुंबईकर या नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन करतात. मुंबईतलं सिद्धिविनायकाचं मंदिर जे आहे इथं दरवर्षी हजारो लोक येतात सकाळच्या वेळेला, जे त्यांना बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं. मी सध्या याच मंदिर परिसरामध्ये आहे, परंतु आज मात्र दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज ऑफलाईन दर्शन जे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. आज केवळ ऑनलाईन दर्शन दिलं जात आहे आणि तरीसुद्धा आपण बघतो आहोत की इथे गर्दी आहे. 10-10, 15-15 लोकांच्या ग्रुपला सोडलं जात आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज जास्ती लोकांना दर्शन घेण्यात यावं यासाठी म्हणून रोजचं जे होतं साधारण तासाला 250 लोकांना प्रवेश दिला जात होता, परंतु आज मात्र तासाला 800 लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु हा सगळा प्रवेश ऑनलाईन असणार आहे. ऑफलाईन कुठल्याही पद्धतीचं दर्शन आज सुरू नाही. त्यामुळे अनेक मुंबईकर असे सुद्धा आहेत जे रस्त्याच्या बाहेर जे बॅरिकेटिंग केलं आहे त्याच्या पलीकडे उभं राहून बाप्पाला नमस्कार करतायत, कारण त्यांना आज आपल्या गणपतीचं दर्शन घेता येणार नाही आहे प्रत्यक्ष जाऊन, म्हणून ते कळसाला बघून नमस्कार करताना सुद्धा आपण बघतो आहोत. अनेक मुंबईकर असे आहे ज्यांचा आज हिरमोड झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आतमधून बाप्पाचं जे CCTV फुटेज आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. ज्यांना शक्य नाही आहे ते लोक इथे बाहेर TV च्या माध्यमातून त्यांच्या बाप्पाचं दर्शन जे आहे ते घेऊ शकतात. इतरांना मात्र आज संधी नाही आहे. ज्यांनी ऑनलाईन दर्शन बुक केलेलं आहे केवळ त्यांनाच आज दर्शन मिळणार आहे. QR कोडच्या माध्यमातून हे दर्शन दिलं जात आहे. शिवाय हा QR कोड जो आहे तो तुम्हाला इतरांना हस्तांतरित सुद्धा करता येणार नाही आहे. म्हणूनच सिद्धिविनायक मंदिराच्या वतीनं आवाहन केलं जात आहे की समजा तुम्ही बुकिंग केलं आहे, परंतु जर तुम्हाला आज येणं शक्य नसेल तर तुम्ही तुमचा जो बुकिंग जे आहे ते तुम्ही कॅन्सल करा, म्हणजे त्याऐवजी आम्हाला जास्ती लोकांना प्रवेश देता येईल. साधारणपणे आत्ता 250 याप्रमाणे तासाला 250 याप्रमाणे साधारण 5000 लोक दररोज बाप्पाचं दर्शन घेत होते, परंतु आज तासाला 800 याप्रमाणे दर्शन दिलं जाणार आहे. त्यामुळे आज बाप्पाचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या जी आहे ती 10,000च्या वर जाईल असा विश्वास सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाला जे सगळे भाविक दर्शन घेण्यासाठी येत आहेत, काय मागणं, काय गाऱ्हाणं आहे या सगळ्यांचं विघ्नहर्त्याच्या चरणी? कोरोनाचं विघ्न आता हळूहळू दूर होत आहे. खरं तर गेल्या सबंध वर्ष मुंबईकर आपल्या घरामध्ये बंदिस्त होते कोरोनाच्या भीतीमुळं. त्यामुळे सगळ्यांच्या मनात सगळ्यात पहिली इच्छा हीच आहे की कोरोनाचं हे जे काही सावट आहे ते आमच्या कुटुंबावरून, आमच्या शहरावरून आणि आमच्या देशावरून निघून जावं, कारण आता बस झालंय. आता आम्ही खूप दिवस या कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली राहिलोय. आता आम्हाला या भीतीतून मुक्ती दे, हेच गाऱ्हाणं जे आहे, हेच मागणं जे आहे ते सबंध मुंबईकर आपल्या आराध्य दैवताला म्हणजे सिद्धिविनायक बाप्पाला मागताना दिसत आहेत. प्रणाली, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि तुझ्या माध्यमातून तू पाठवलेल्या दृश्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायकाचं दर्शनही आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला घडवलेलं आहे. तुर्तास धन्यवाद. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं तलवारीनं केक कापून गुन्हेगारी प्रवृत्तीचं दर्शन घडवलं गेलं, अगदी त्याचप्रमाणे नवी मुंबईत देखील तुर्भे विभागात महेश हलवाई या शिवसेनेच्या शाखाप्रमुखानं मंगळवार 26 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता जमावबंदीच्या आदेशाला धुडकवत, गर्दी जमवत चक्क उघड्यावर चॉपरने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे शांतताप्रिय असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये अशा पद्धतीनं चॉपर दाखवून एक प्रकारे आपली दहशत पसरवण्याचा
प्रकार या निमित्तानं केला गेला असं बोललं जातं आहे. प्रश्न असा आहे की नवी मुंबईकर शांततेनं सर्वच गोष्टी करत असतात, पण पोलीस अशाबद्दल काय कारवाई करतात किंवा काय कारवाई करणार? जर या प्रकरणी व्हिडिओची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली तर ते अधिक योग्य असेल आणि आश्वासन दिलं आहे तुर्भे MIDCच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, फटाक्यांची आतषबाजी, फवारे उडवणं आणि सगळ्यात शेवटी शेटजींनी स्वतःच चॉपर काढून केक कापला. हा नक्कीच मिलिंद, आपण पाहिलं की मुळशी पॅटर्न जो चित्रपटाप्रमाणेच त्याच पद्धतीने म्हणजे आपल्या दहशत विभागामध्ये असावी हेच दाखवण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे. आणि रात्री 12 वाजता म्हणजे भर वस्तीमध्ये हा सगळा प्रकार करणं, म्हणजे भर रस्त्यावरती सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार करणं म्हणजे त्या परिसरामध्ये आपली दहशत निर्माण करणं हाच स्पष्ट यामागचा उद्देश आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने चॉपर, जेवढा मोठ्या प्रमाणातला हा मोठा चॉपर होता आणि तो चॉपर घेऊन त्यांनी केक कापला पुन्हा चॉपर घेऊन म्हणजे त्यांनी जे काही फोटो सेशन त्यांनी केलं आणि चॉपर घेऊन त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी जे काही फिरले हे सगळं मोठं धक्कादायक आहे. आणि हा जेव्हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती पसरायला लागला, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या सगळ्या याच्यातून पसरायला लागलाय. आता मात्र पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ अजूनपर्यंत पोहोचला नसेल कदाचित, परंतु जेव्हा आपण पोलिसांशी ह्या सगळ्या बाबतीत बोललो तेव्हा मात्र पोलिसांनी सांगितलं की व्हिडिओची पडताळणी करून आणि त्याचं संपूर्ण पाहणी करूनच त्यावरती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगण्यात आले. मात्र आतापर्यंत कारवाई का करण्यात आली हाच करा त्यामागचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने महेश हलवाई हा जो शाखा प्रमुख आहे आणि यांनी ज्या पद्धतीने हा व्हिडिओ काढलेला आहे त्याच्या मागचं स्पष्ट आहे की त्याला त्या परिसरामध्ये आपली दहशत निर्माण करायचं हे त्या मागचं चित्र स्पष्ट होतं. आणि जे तरुण आहेत सगळे ते तरुण देखील त्याच्याबरोबर त्याच पद्धतीने म्हणजे एखादा ग्रुप किंवा एखादा दहशत पसरवण्यासाठी ज्या पद्धतीने केलं जातं तशाच पद्धतीचं वर्तन त्यांचं सगळं दिसतंय त्या व्हिडिओमध्ये. त्यावरून हे जरा स्पष्ट दिसतंय. मात्र पोलीस आता कशा पद्धतीने कारवाई करते किंवा कशा पद्धतीने त्या मागची भूमिका असेल हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. विनय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथे 203व्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं. रात्री 12 वाजता या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. यावेळेला सामूहिक बुद्धवंदना सुद्धा करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीनं विजय स्तंभ उजळून निघाला. ही सर्व दृश्य आहेत ही काल रात्रीची कोरेगाव भीमा परिसरात. भल्या सकाळी इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले होते अभिवादन करण्यासाठी. त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. सामाजिक न्यायमंत्री नितीन राऊत हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. दरम्यान एक अतिशय महत्त्वाची बातमी, प्रामुख्यानं भरती संदर्भातली महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नोकर भरती रखडली आहे. पण पुढच्या काही महिन्यात 8,000 पेक्षा जास्त नोकर भरती केली जाईल. आरोग्य आणि ग्रामविकास विभागात ही नव्यानं होणारी नोकर भरती असणार आहे. पुढच्या 2 महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्य क्षेत्रात आवश्यक असणारी भरती केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की राज्य शासनानं या भरतीकरता मान्यता दिली आहे. येत्या काळात कोरोना उपचाराकरता शासकीय रुग्णालयात माणसं कमी पडू दिली जाणार नाहीत. ही रुग्णालयं कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवली जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. कुठल्याही परिस्थितीत भरती ही मध्ये आज जे काही महत्त्वाचे 2 विषय आहेत की आपल्याला जे रोस्टर आहे, आरक्षणाचं जे रोस्टर आहे ते आपल्याला बदलून पाहिजे. तर ते बदलून देण्याबाबतची कार्यवाही ह्या 2-3-4 दिवसातच पूर्ण करावी. त्याचबरोबर जे SC-BCचे जे लोक आहेत, मुलं मुली आहेत, त्यांना ज्या लोकांना इकॉनॉमिक वीकर सेक्शन EWS सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांचं कॅम्प घेऊन सर्टिफिकेट द्यावं.
हे आठवड्याभरात हे काम आटपावंच असं जरा त्यांना बंधनकारक सांगितलं आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळं काम होईल. त्यानंतर लगेच परीक्षा घेऊन रिझल्ट्स लावून लवकर भरती जी काही आरोग्य विभागाची आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी मानस केलेला आहे आणि नवीन वर्षाचं हे काम जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 100% पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही पूर्ण केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक आणि पहिले औपचारिक प्रवक्ते मागो वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपुरात एका विशेष श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या रेशीमबाग इथल्या सभागृहात ही श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भास्करजी रोकडे, स्वदेशी जागरण मंच. आपण या ठिकाणी जमलो होतो. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2021चा पहिला सूर्योदय झालेला आहे आणि त्याची खास दृश्य ही गेटवे ऑफ इंडिया परिसरातली. मुंबईतला हा पहिला सूर्योदय 2021चा. आणि हा सूर्योदय पाहण्यासाठी मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात गर्दी केली होती. तर दुसरी जी दृश्य आहेत उजव्या बाजूला ती भारताचं थेट दुसरं टोक पूर्वांचलमधल्या आसामची आहे. पण गुवाहाटी पुण्य दिसणारी ही खास दृश्य पाहतो आहोत. मुंबई असो किंवा गुवाहाटी, तमाम भारतीयांची भावना एकच आहे. हा नवीन वर्षाचा पहिला सूर्य त्याच्या पहिल्या किरणासोबतच एक नवीन ऊर्जा घेऊन येऊ आणि कोरोनाच्या काळात जो अंधकार संपूर्ण देशात पसरला होता, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड मंदी होती, नकारात्मकता पसरली होती, माणसाला काही वेळेला ओळख देईन असा किंवा मदतीसाठी हात पुढे करेन असा झाला होता. कारण भीतीचं एक प्रचंड दडपण होतं. पण हा 2021चा सूर्य एक मोकळेपणा, एक सहजता, माणुसकीचा एक नवीन प्रकाश घेऊन आपल्या सगळ्यांसमोर. आपण दोन्ही दृश्य पाहतो आहोत, मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातली आणि आसाममधली. खूप आधी सूर्योदय होत असतो. मुंबईला 7 वाजता सूर्योदय झाला तर त्रिपुरा आणि त्याही पलीकडे पूर्वेला अरुणाचलमध्ये तर पहाट होते ती 4च्याच दरम्यान. आणि आता वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मुंबई पोलीस दिवसेंदिवस हायटेक होत चालले आहेत. काही ठिकाणी मात्र बंदोबस्त करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर प्रामुख्याने मार्ग काढण्यासाठी अनेकदा पोचायला प्रत्यक्ष घटनास्थळी फार उशीर होतो आणि मग पोलिसांवर आरोप होतात की पोलीस फार उशिरानं पोहोचले आणि या सगळ्यातून वेळीच योग्य ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी मुंबई पोलिसांना आधुनिक पद्धतीच्या सायकली देण्यात आल्या. याची सुरुवात कुर्ला इथल्या विनोबा भावे पोलीस स्थानकापासून करण्यात आली. या ठिकाणी
2 सायकली देण्यात आले ज्या बॅटरीवर चालतील. ही बॅटरी चार्ज झाल्यानंतर 35 किलोमीटर इतक्या दूरपर्यंत या सायकल जाऊ शकतात. तसंच अरुंद गल्ली, झोपडपट्टी या विभागात सुद्धा पोलीस सहज गतीनं आणि वेळेत पोहोचू शकतात. दरम्यान परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी स्वतः ही सायकल चालवली आणि या अनोख्या योजनेचा शुभारंभही केला. हे आपण ट्रायल बेसिसवर आमचे विधी नगर पोलीस स्टेशनचे अध्यक्ष आपण घेतलेले आहेत आणि मुख्य उद्देश हाच आहे की आमच्याकडे जे झोन 5मध्ये बरेचसा जे भाग आहे ते स्लम एरिया आहे, छोटी छोटी गली वगैरे आहे आणि तिथे मोठी बाईक किंवा वाहन जाणं अशक्य आहे. तो तिथे हा बाईक घेऊन आपण जाऊ शकतो. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच परत येतोय. आणि आता जिओच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर ब्रेकनंतर, ती म्हणजे नवीन वर्षात जिओनं देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी जिओचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओनं IUC पूर्णपणे बंद केलं असून आता 1 जानेवारीपासून विनामूल्य कॉलिंग तुम्ही करू शकता. त्यामुळे हे नवीन वर्षाचं जिओकडून खास गिफ्ट आपल्या सगळ्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून कॉलिंग सेवा विनामूल्य. इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनामूल्य असतील. जिओकडून आधी 14 पैशांची आकारणी केली जायची, 14 पैसे कमी करत 7 पैशांची आकारणी आणि आता जिओकडून IUC पूर्णपणे बंद करण्यात आला. नवीन वर्षात ग्राहकांना आउटगोईंग फ्री. म्हणूनच जिओच्या बद्दल असं म्हटलं जातं, जिओ जी भरते. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी रेणुका जोशी घेऊन येते काही खास बातम्या.